श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 647. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये भरतजींच्या अंतःकरणात निर्माण झालेला या प्रभू रामचंद्रांच्या स्नेहाचा प्रकाश आणि त्या आधाराने त्यांच्या हृदयातलं सर्व मळभ, सर्व क्षोभ, चिंता जणू काही जसा प्रकाश आल्यानंतर अंधकार उडून जावा त्या पद्धतीने त्यांच्या हृदयातून निघून गेल्या. स्वच्छ, एक अत्यंत सुंदर असं रमणीय चिंतन या आत्मप्रकाशाचं भरतजी या चित्रकूटावरती प्रभू रामचंद्रांसमोर व्यक्त करू लागले. प्रभू रामचंद्रांना भरतजी म्हणाले की प्रभू, मी व्यर्थ चिंता करत होतो. माझ्या या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांना मी एकतर विधात्याला, कालगतीला, नाहीतर माझ्या मातेच्या कुटिलतेला जबाबदार धरत होतो. परंतु प्रभू, हे सर्व व्यर्थ होतं. हे सर्व काही आपल्या इच्छेने घडत आहे आणि जे काही आपण आमच्या बाबत घडवून आणत आहात ते माझ्या अंतिम कल्याणाचं आहे याची खात्री आपल्या स्नेहामुळे मला झाली आहे. प्रभू, आपण आता अनुकूल आहात आणि त्यामुळं एखाद्या कल्पवृक्षाच्या खाली आल्यानंतर जीव जर वासनांच्या आधाराने चुकीचं काही मागून बसला तर जसं त्याचं नुकसान होतं, ज्यामध्ये कल्पवृक्षाची काही चूक नसते, त्याप्रमाणे प्रभू आपण मला आपल्या प्रेमाने भरून टाकलंय आणि अशा या प्रेमरूपी कल्पवृक्षाच्या खाली आल्यानंतर हा भरत आता काय मागणार? आता त्याला काय मिळवायचं राहिलंय? प्रभू रामचंद्रांच्या प्रेमाच्या पलीकडे अजूनही मला काय प्राप्त करायचंय? अशा रीतीने भरतजी आपल्या हृदयातली ही कृतार्थता प्रभू रामचंद्रांच्या समोर व्यक्त करतायत. सज्जन हो, दासाचं हे एकमेव लक्षण की जिथं दासाच्या सर्व इच्छा संपून जातात, आपलं मागणंच संपून जातं. भरतजी आज आता लोकव्यवहारानुसार ज्या कारणासाठी म्हणून ते चित्रकूटला आलेले आहेत त्याचं प्रयोजन किती विनयशीलतेने प्रभू रामचंद्रांच्या समोर ठेवतात त्याचं गायन गोस्वामीजी आम्हाला आजच्या चौपायांमधून सांगत आहेत. लखी सब विधि गुर स्वामी स्नेहु, मिटेउ क्षोभु नहीं मन संदेहु. अब करुणा कर कीजिए सोई, जनहित प्रभु चित क्षोभु न होई. जो सेवकू साहिब ही सकोची, निज हित चहितासु मति पोची. सेवक हित साहिब सेवकाई, करे सकल सुख लोभ बिहाई. स्वार्थु नाथ फिरे सब ही का, किए रजाई कोटि विधिनी का. यह स्वार्थ परमार्थ सारू, सकल सुकृत फल सुगति सिंगारू. देव एक बिनती सुनि मोरी, उचित होई तस करब बहोरी. तिलक समाजु साजी सबुआना,
करिय सुफल प्रभु जो मनु माना, सानुज पठैय मोहि बन कीजिय सब ही सना, न तरु फेरियहि बंधु दो, नाथ चलो मैं साथ सियावर, रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, दास्य भक्ती, ज्याचं नाव आपण वारंवार या भरत चरित्राच्या आधाराने अभ्यासतोय, त्याचे असलेले वेगवेगळे घटक भरतजींच्या आचरणामध्ये, त्यांच्या या संवेदनांमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतोय. दास्य यामध्येच सगळ्यात मोठा शब्द आहे तो म्हणजे समर्पण. आपल्या सर्वस्वाचं समर्पण, आणि सर्वस्वामध्येही आपल्या स्वचं समर्पण. अनेकदा दास्य या शब्दामध्ये आपल्याला भौतिक दास्यत्वाचीच कल्पना येऊ शकते. आपल्याला कदाचित असं वाटतं की दास्यत्व म्हणजे गुलामगिरी आहे. दास्यत्व म्हणजे आपल्या स्वातंत्र्याला एक प्रकारे कोंडून घेणं आहे. सज्जनो, दास्यत्वाचा हा अर्थ लौकिक दृष्टीने ठीक आहे. एखादा राजाचा दास होतो. भारतभूमी इंग्रजांच्या या परतंत्रामध्ये त्यांची दास झाली. लौकिक अर्थाने या दास्य शब्दामध्ये कुचंबणा आहे, दुःख आहे, गुलामगिरी आहे. परंतु जो या परमतत्वाचा दास होतो, जो सद्गुरूंच्या चरणांचा दास होतो, जो आपल्या जीवनातल्या या सर्वस्वामधल्या स्वचं समर्पण सद्गुरूला करतो, तो खऱ्या अर्थाने देहबुद्धीच्या पिंजऱ्यातून मोकळा होतो. त्याला स्वतंत्रता मिळते. आपण आजपर्यंत ज्या या अविवेकाच्या भूमिकेमध्ये स्वतःला मी म्हणजे देह या गोष्टीने तादात्म्य करून बसलो होतो. देहाच्या आधारानेच सुख मिळवणं हेच आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता समजून बसलो होतो. तो देह जेव्हा सद्गुरूच्या इच्छेवरती आपण सोडतो, तो देह जेव्हा आपण या प्रारब्धाच्या सुखदुःखांवरती हेंकाळण्यासाठी अविरोधपणे सोडतो, त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्याला या मुक्तीची गोष्ट काय आहे ती कळू शकते. समर्थ माऊली मनाच्या श्लोकामध्ये म्हणते ना की विवेके देहे बुद्धी सोडोनी द्यावी, आणि काय विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. विवेकाच्या आधाराने समजून घ्यावं की आपण खरंच कोण आहोत. आणि ज्याला आजपर्यंत आपण स्वतःच मानत आलो होतो, त्या या देहाला जोपर्यंत आपण सद्गुरूच्या चरणांशी समर्पित करत नाही, तोपर्यंत आपल्याला त्याचं खरं उत्तर कळू शकत नाही. का करायचं सद्गुरूच्या चरणांचं दास्यत्व? श्री महाराज आपल्याला याचं फार सुंदर उदाहरण देतात की खरी देहबुद्धी गेल्याशिवाय गुरुची सेवा घडत नाही. आणि लगेच म्हणतात की गुरुच्या सेवेमध्ये देह झिजवल्याशिवाय देहबुद्धी जात नाही. सद्गुरूच्या वचनांचा थोडासा विस्तार, थोडंसं चिंतन आपण आपल्या हृदयामध्ये केलं पाहिजे. गुरुच्या सेवेमध्ये आपला देह झिजवल्याशिवाय देहबुद्धी जात नाही. पूज्य ब्रह्मानंद महाराज आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये अजरामर होऊन गेलेले आहेत. जिथं जिथं श्री महाराजांचं नाव येतं तिथंच पूज्य ब्रह्मानंद महाराजांचं, आनंद सागरांचं नाव येतं. केवळ त्यांनी कोट्यावधी संख्येने जप केला हे एकमेव कारण आहे का हो? सज्जनो, नामस्मरण ही एक खूप व्यापक संकल्पना आहे.
त्या साधनेच्या आधाराने आपल्याला अंतरंगामध्ये वृत्तीचं परिवर्तन घडवून आणायचं आहे. आणि ब्रह्मानंद महाराज, आनंद सागर, पूज्य भाऊसाहेब आणि महाराजांचे जेवढे काही सत्शिष्य झाले त्या प्रत्येकाने प्रभू रामचंद्रांच्या या नामाच्या आधाराने गुरुकृपेने आपलं वृत्त्यंतर घडवून आणलं. आणि वृत्त्यंतर हेच की आपण त्यांच्या चरणांचे दास आहोत, आपल्याला वेगळं अस्तित्व नाही. ब्रह्मानंद महाराज तर स्वतः षटशास्त्री होते, परंतु एवढी विद्वत्ता असूनही एवढ्या कमालीची शरणागती, हे त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी घडवलेलं वृत्त्यंतर हेच त्यांना संजीवन करून गेलेलं आहे. आनंद सागरांनी आपल्या जीवनामध्ये या लहान वयात मिळालेल्या या सर्व जीवन दुःखांच्या आधाराने नामामध्ये जी आर्तता आणली, जी काकुळती आणली, आपल्या जीवनामध्ये गुरु आज्ञा हे एकमेव प्रमाण ठेवलं आणि त्यामुळं घडलेलं हे स्थित्यंतर हे त्यांना श्री महाराजांच्या चरणांच्या ठिकाणी जागा देऊन गेलं. बघा, दास्यत्वाची भूमिका आयुष्याच्या अंतिम श्वासापर्यंत कशी टिकते. पूज्य आनंद सागरांनी जेव्हा देह ठेवला तेव्हा त्या चंद्रग्रहणाच्या रात्री जेव्हा त्यांना श्वास लागला तेव्हा सर्वजण घाबरून गेले, हल्लकल्लोळ होऊ लागला. आनंद सागर केवळ एकच म्हणाले की मला तुम्ही वेगळीकडे कुठं पाहू नका, माझी कुठेही चिरा पण ती समाधी बांधू नका. मला जर पाहायचं असेल तर केवळ ब्रह्मचैतन्याच्या चरणाशी पहा. मी त्याच्यापासून वेगळा नाही, मला वेगळी स्वतःची इच्छा नाही. मी त्याच्यामध्येच समर्पित झालेलो आहे. जसं पावसाचा थेंब समुद्राच्या असलेल्या या तळापासून थोड्याशा उंचीवरती देखील असेल तर स्वतःचं अस्तित्व घेऊन जगत असतो, परंतु ज्या सरशी हा पावसाचा थेंब समुद्रामध्ये पडतो त्या सरशी त्याचं अस्तित्व समुद्र होऊन जातं. त्याप्रमाणे दास स्वतःचं अस्तित्व मिटवून टाकतो आणि तो देखील त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायकासारखा व्यापक होऊन जातो. मला वाटतं सज्जनो, आम्हाला साधनेमध्ये जर आज खरंच कुठली अडचण येत असेल तर हीच अडचण आहे की आम्ही या नामस्मरणाच्या आधाराने जे श्री महाराजांना आवडतं त्या पद्धतीने स्वतःच्या अंतरंगामध्ये आपल्या वृत्तींमध्ये बदल करू शकत नाहीये. या वृत्त्यंतरामध्ये सगळ्यात महत्वाची परीक्षा एकच आहे की घडणाऱ्या प्रत्येक प्रसंगामध्ये श्री महाराजांची इच्छा आणि आपली इच्छा ही स्वाभाविकपणे एकरूप झाली पाहिजे. जिथं जिथं म्हणून असं व्हायला पाहिजे होतं महाराज पण असं घडत आहे असा मनामध्ये विचार आहे, तिथं तिथं आपल्याला या द्वैत भूमिकेमुळं समर्पणासाठी स्वतः निर्माण केलेली बाधा दिसून येते. एकदा आपण त्याचं झालो मग आता आपलं वेगळं काहीच राहिलं नाही. ही भूमिका भरतजींनी अतिशय तंतोतंतपणे ज्या क्षणी जेव्हा वसिष्ठ आणि प्रभू रामचंद्र दोघही जण त्यांच्यावरती कृपा करतात त्यावेळेला हृदयामध्ये मनोमन जाणले. लखी सब बिधि गुर स्वामी सनेहू. भरतजी प्रभू रामचंद्रांचे धाकटे भाऊ होते, युवराज होते, म्हणून प्रभू रामचंद्रांचं त्यांच्यावर प्रेम होतं का? म्हणून वसिष्ठांचं त्यांच्यावरती प्रेम होतं का? नाही. अहो, अनोळखी असलेल्या केवटावरती देखील प्रभू रामचंद्रांनी प्रेम केलं. मानहु एक भगती कर नाता असं म्हणून शबरीवरती प्रभू रामचंद्रांनी दया केली. परमार्थ हे वशिल्याचं शास्त्र नाही, इथं राजकारण चालत नाही, इथं केवळ एकच नातं चालतं, समर्पणाचं. आणि जेव्हा जीव हा खऱ्या अर्थाने भगवंताचा दास होतो त्याच क्षणी सद्गुरू आणि भगवंताचं अपार स्नेह
त्याच्या अनुभूतीला येतं. तेव्हाच त्याला कळतं की आपल्याला सद्गुरूंनी आणि श्री रामाने त्याच्या प्रेमाने परिपूर्णतेने भरून टाकलेलं आहे. भरताला जेव्हा या अंतिम टप्प्यामध्ये आपल्या या सर्व असलेल्या अपेक्षांना तिलांजली देता आली, त्या क्षणी त्याला ती स्वतंत्रता मिळाली. त्या क्षणी त्याला ते प्रेम अनुभवायला मिळालं की प्रभू रामचंद्रांचा आणि वसिष्ठांचा आपल्यावरती किती स्नेह आहे, आपल्याला त्यांनी किती सांभाळलंय. भरतजी म्हणतात, मिटेहु क्षोभ नाही मन संदेह. आता माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा क्षोभ नाही, माझ्या मनामध्ये आता कुठल्याही प्रकारचा संदेह राहिला नाही, माझ्या मनात कोणाविषयी दोष राहिला नाही. झालेल्या घटनांच्या विषयी माझ्या मनामध्ये आता दुःखाचा लवलेश देखील नाही. सज्जनो, ही शरणागतीची भूमिका आहे की जेव्हा आपल्याला श्री महाराजांच्या चरणी गेल्यानंतर भविष्य आणि भूत या दोन्ही गोष्टींच्या बरोबर तसूभर देखील तक्रार राहत नाही. समजावं, आपण सद्गुरूच्या चरणांच्या अत्यंत निकट गेलेलो आहोत. आणि उलटी दासाला मनामध्ये सतत एकच गोष्ट सावधानतेच्या आधाराने विचार करावी लागते की न जाणे आपल्या कुठल्या शब्दाने आपल्या स्वामींच्या मनामध्ये विचार करण्याची, क्षोभ निर्माण होण्याची कुठली गोष्ट आपल्यामुळे घडणार तर नाही ना. आणि त्यामुळे दासाची मुद्रिका कशी असते बघा. श्री ब्रह्मानंद आणि आनंद सागर महाराजांच्या त्या तसबिरीला डोळ्यासमोर आणा. महाराज कोच्यावरती बसलेत आणि हे दोन श्री महाराजांचे रत्न मान खाली घालून हात जोडून महाराजांच्या चरणांकडे पाहतायत, जेणेकरून आपल्या दृष्टीतून देखील निर्माण झालेली कुठली संवेदना आपल्या सद्गुरूंच्या हृदयामध्ये क्षोभ निर्माण करायला नको. बघा, मारुती राया देखील प्रभू रामचंद्रांचा दास, परंतु आपण बहुसंख्य राम मंदिरांमध्ये बघतो की राम, सीता, लक्ष्मण आहेत आणि त्यांच्यापासून समोर कुठल्या तरी अंतरावरती हनुमंत हात जोडून समोर उभा आहे. का बरं असं? मनामध्ये विचार केला तर लक्षात येतं की प्रभू रामचंद्रांच्या आपण एका विशिष्ट अंतरावरती राहूनच आपल्या या दास्यत्वाला प्रगट करत राहावं. प्रभू रामचंद्रांचा मी दास आहे म्हणून सतत त्यांच्या अगदी चरणांजवळ राहण्यामध्ये देखील कदाचित आपल्या या निकटतेतून त्यांच्या अंतःकरणात क्षोभ निर्माण व्हायला नको. म्हणून भगवंताच्या पासून देखील एका विशिष्ट अंतरावरती माझा हनुमंत उभा आहे, मान खाली घालून हात जोडून प्रभू रामचंद्रांच्या सेवेमध्ये तत्पर. भावनिक, वाचिक, वैचारिक असा कुठलाही क्षोभ आपल्या स्वामींच्या हृदयामध्ये आपल्यामुळे निर्माण होऊ नये, हीच सावधानता दास अखंड घेत असतो. काय विलक्षण कसरत आहे या दास्यत्वाची. आणि त्यामुळे भरतजी तीच भावना प्रभू रामचंद्रांच्या समोर व्यक्त करतात की जनहित प्रभुचित क्षोभ न होई. प्रभू, आपण आता तेच करा की ज्यामुळं ह्या दासा करता हा भरत इथं आलाय, त्यामुळं आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा क्षोभ निर्माण होणार नाही. माझं काहीच मागणं नाही, मला काहीच आपल्याला सांगण्याची पात्रता नाही. स्वामी, जो सेवक म्हणतो स्वतःला आणि सेवक म्हणवत असतानाही त्याच्याकडून असं काही कायिक, वाचिक, मानसिक उच्चारण होतं की त्यामुळं त्याच्या प्रभूंना, त्याच्या स्वामींना त्याच्यामुळं संकोच पडतो. आणि असा संकोच पाडून तो सेवक स्वतःचं भलं करू इच्छितो. मला सांगा,
त्याला आपण कुठल्या बाजूने सेवक म्हणू शकतो? हे तर ढोंग झालं सेवेचं. मी आपल्या चरणांचा दास आहे. पूज्य मोरारी बापू त्यांच्या कथेमध्ये एक छान वाक्य म्हणतात, मैं किसी पद का आदमी नहीं, मैं आपके पादुका का आदमी हूं. मी कुठल्या पदासाठी नाही तर आपल्या पादुकांसाठी इथं आलेलो आहे. भरतजींच्या हृदयामध्ये कुठल्याही प्रकारची मनीषा शिल्लक नाही, कुठल्याही प्रकारचं मागणं शिल्लक नाही. दास्यत्वाची ही खरी अवस्था भरतजींच्या हृदयामध्ये प्राप्त झाली आहे आणि ती व्याख्या जणू काही ते आपल्या समोर सांगताना म्हणतात की करय सकल सुख लोभ बिहाई. दास्यत्वाच्या दोनच परीक्षा आहेत. एक म्हणजे स्वतःच्या सुखाचा, स्वतःच्या स्वार्थाचा पूर्ण त्याग करणं आणि या सेवेचा कुठलाही मोबदला, त्याबाई कुठलाही लोभ आपल्या मनामध्ये न ठेवणं. याद्वारे स्वामींची सेवा केली जाऊ शकते. संपूर्ण सुखाचा त्याग. बोलणं सोपं आहे सज्जनो. प्रभू रामचंद्र, भरतजी, लक्ष्मण हे त्रेतायुगामध्ये आहेत. परंतु गोंदवल्याला जेव्हा पूज्य ब्रह्मानंद महाराजांच्या सेवेमध्ये होते, तेव्हा महाराज जेव्हा शेज घरामध्ये जाऊन निद्रा करायचे, तेव्हा त्यांच्या दिशेला आपले पाय देखील होणार नाहीत, याची काळजी पूज्य ब्रह्मानंद महाराज घ्यायचे. चरित्रामध्ये उल्लेख आहे की एकदा माणगंगा नदीवरती स्नान करायला पूज्य ब्रह्मानंद महाराज गेलेले आणि पाण्यामध्ये बुडी मारल्यानंतर त्यांना असं वाटलं की श्री महाराज आपल्याला बोलवत आहेत, त्यांनी आपल्याला हाक मारलेली आहे. म्हणून तसेच ओलेतीने धावत जाऊन श्री महाराजांच्या समोर राम मंदिरात जाऊन उभे राहिले. म्हणाले, महाराज आपण मला बोलवलं का? आपण माझं स्मरण केलं का? एकदा रामाच्या मंदिरावरती असलेल्या कौलांमध्ये गवत उगवलं होतं. त्या गवताला काढण्याचं काम पूज्य बुवा करत होते आणि खाली महाराज सहज ओसरीवर येऊन, अरे ब्रह्मानंद कुठं आहे असं म्हणतायत. आणि महाराजांनी आपली आठवण केलेली पाहताच छतावरून थेट खाली प्रांगणामध्ये उडी मारून महाराजांच्या समोर हात जोडून पूज्य ब्रह्मानंद महाराज उभे राहिले. 100-125 वर्षापूर्वी घडलेल्या या सर्व घटना आहेत. उपासनेमध्ये हे म्हणणं फार सोपं आहे की तनु मन धन अर्पुनी पायी कुरवंडीन काया नुपेक्षा वे गुरुराया. परंतु हे खऱ्या अर्थाने जर कोणी आचरणामध्ये आणलं असेल तर ते या पूज्य ब्रह्मानंदांनी. आणि त्यामुळं आपल्या सुखाचा, आपल्या लोभाचा संपूर्ण त्याग करणं हे या दास्य भक्तीचं प्रधान लक्षण. आणि त्यामुळं भरतजी म्हणतायत की प्रभू, आता या भरताच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा क्षोभ नाही. आपण आता तेच करावं की ज्यामुळं माझा विचार करून आपल्या मनामध्ये संकोच निर्माण होणार नाही. स्वामी, आपण म्हणाल की भरता, मग एवढं सर्व सैन्य का घेऊन आलास? एवढे सगळे अयोध्यावासी का घेऊन आलास? स्वामी, आम्ही एक मनोरथ घेऊन इथं आलो आहोत. बघा, हा शब्द फार सुंदर आहे. मनोरथ आणि इच्छा, वर करणी दोन्ही गोष्टी सारख्या वाटतात. परंतु इच्छा या शब्दामध्ये एक जबरदस्ती आहे. ते घडावं याविषयी एक विलक्षण ममता आहे. परंतु मनोरथ हे केवळ भगवंताच्या समोर केलेलं निवेदन आहे. त्या निवेदनामध्ये कुठल्याही प्रकारची जोर जबरदस्ती नाही. हे व्हावं अशी अजिबात कुठल्याही प्रकारची आसक्ती नाही. केवळ आपल्या समोर हे निवेदन करावं. ज्या पद्धतीने एखादा भाट
आलेलं पत्र वाचून दाखवतो राजाला. त्या पद्धतीने आपल्या अंतरंगात असलेला हा मनोदय दास आपल्या स्वामींच्या समोर सांगत असतो. हा मी एक मनोरथ घेऊन आलो प्रभू इथं, आणि तो मनोरथ असा होता की आपला राज्याभिषेक या चित्रकूट पर्वतावरतीच या सर्व अयोध्यावासियांच्या समोर या साधू संतांच्या संमतीने करावा. आणि प्रभू, आपल्याला अयोध्येला परत घेऊन जाण्यासाठी आम्ही हा सर्व अट्टहास जणू काही इथं येऊन केला खरा. याबद्दल आपल्या चरणी आम्ही मनापासून माफी मागतो खरा. परंतु आपण परत येण्यामध्येच आमच्या सर्वांचा स्वार्थ सामावला होता. सज्जनो, इथं स्वार्थ शब्द भरतजी वापरत आहेत, परंतु या स्वार्थामध्ये देखील हा सर्वोत्तम अत्यंतिक शुद्ध असा स्वार्थ आहे की भगवंताने अयोध्येला परत यावं. महाराज म्हणायचे की वासनेमध्ये सगळ्यात शुद्ध वासना ही राहते की मला तो भगवंत हवाय, परंतु मग त्याला वासना हा शब्द वापरणं कितपत योग्य आहे? मला भगवंत हवा ही जीवाची वासना असू शकत नाही. हा त्याचा श्वास आहे, ही त्याची अत्यावश्यक गोष्ट आहे. त्याप्रमाणे भरतजी म्हणतायत की सर्वांच्या दृष्टीने परमशुद्ध स्वार्थ हाच होता की प्रभू रामचंद्रांनी अयोध्येला यावं. परंतु इथं आलो आणि आपल्या आणि मुनी वसिष्ठांच्या प्रेमामुळं हृदयामध्ये एक विलक्षण आपल्याविषयी असलेल्या धारणेला मी वृद्धिंगत करून बसलो. प्रभू, मनोरथ तर घेऊन आलो होतो की आपला इथं राज्याभिषेक करावा आणि आपल्याला अयोध्येला परत घेऊन जावं, कारण की तोच आम्हा सर्वांचा स्वार्थ होता. परंतु आपल्या कृपेने मला लक्षात आलं की स्वार्थाच्या पेक्षा देखील कल्याण असलेली एक गोष्ट आहे जी परमार्थाच्या दृष्टीने अत्यंत योग्य आहे, आणि ती म्हणजे आपल्या आज्ञेचं पालन करणं हे माझ्यासाठी अत्यंत हिताचं आहे. हेच मला आपल्या स्नेहाने कळून आलं. किती सुंदर ही सुसूत्रता आहे. एका ठिकाणी स्वार्थ हा देहबुद्धीतून हळूहळू आत्मबुद्धीकडे जातो. त्या आत्मबुद्धीचा अंतिम क्षण येतो की भगवंत आपल्याबरोबर अयोध्येला परत यावेत, आणि तिथं ती देखील भावना सुटते आणि सर्व काही त्याच्या इच्छेमध्ये दास समर्पित करून तेच आपल्या अंतिम कल्याणाचं आहे या विश्वासावरती प्रभूंच्या समोर उभा राहतो. भरतजी म्हणतायत, प्रभू, यह स्वार्थ परमार्थ सारू, सकल सुकृत फल सुगती सिंगारू. सर्व प्रकारच्या पुण्यांचं फळ आणि संपूर्ण शुभगतीचा हा शृंगार आहे की आपल्या इच्छेला शिरोधार्य मानणं. आपण जे सांगाल त्या पद्धतीने आचरण करणं. आपण अयोध्येला सोडून आला. समस्त अयोध्यावासियांच्यासाठी आपलं अयोध्येला परत जाणं हे अत्यंत हितकारक आहे. हा भरत आपल्या आज्ञेमध्येच आहे, परंतु या अयोध्यावासियांसाठी प्रभू आपल्या चरणी मी असं मनोरथ व्यक्त करू इच्छित आहे की आपण या राज्याभिषेकाचं आणलेल्या सामग्रीचा विचार करून त्याचा स्वीकार करावा किंवा अव्हेर करावा. परंतु प्रभू, मला असं मनापासून आपल्या समोर मनोरथ व्यक्त करावं असं वाटतंय की जर आपण अयोध्यावासियांच्या समवेत परत गेला तर आपला राहिलेला हा पितृवचनाच्या वनवासाचा काळ मी आणि भरत वनामध्ये राहून पूर्ण करतो. सज्जनो, प्रेमाची ही सगळ्यात मोठी अवस्था आहे.
पूज्य शारदा माता, रामकृष्ण परमहंसांच्या पत्नी, आयुष्याच्या अंतिम काळामध्ये अखंड नाम घ्यायच्या. खांबाला टेकून बसलेल्या शारदा माता त्यांची तसबीर डोळ्यासमोर आणली तरी आजही कंठ सद्गदित होतो. अखंड नामस्मरण. तेव्हा शिष्य म्हणायचे, आई तू एवढं का नाम घेतेस? म्हणायची, अरे माझी लेकरं येतात, हट्ट करतात, आई नाम दे नाम दे, आणि साधना करत नाहीत रे मुलं माझी. मग त्या माझ्या मुलांची साधना मी पूर्ण करते. काय संताचं हृदय आहे बघा. जीवाला स्वतःचं प्रारब्ध जगणं अवघड पडतं. संत दुसऱ्यांचं प्रारब्ध आपल्यावरती ओढवून घेतात. मग तो सामान्य जीव असेल किंवा आपला आराध्य प्रभू असेल. प्रभू, आपण अयोध्येला परत जाऊन अयोध्यावासियांना आनंद द्या. आपल्या वनवासाचा काळ मी आणि शत्रुघ्न पूर्ण करतो. आणि जर हे आपणास उचित वाटत नसेल तर आपण लक्ष्मणाला आणि शत्रुघ्नला अयोध्येमध्ये परत पाठवून द्या. लक्ष्मणाने आपली खूप सेवा केली. आता हा भरत आपला दास आपल्या चरणांशी राहील आणि आपल्या आज्ञेमध्ये राहून आपली सेवा करेल. प्रभू, भरताला स्वतःला काही नकोय, परंतु आपण विचारलं म्हणून हृदयातला हा मनोरथ या समस्त अयोध्यावासियांच्या सुखासाठी आपल्या समोर ठेवतो. आपल्याला त्यातील जे योग्य वाटेल ते आपण करावं. भरतजींनी आपला हा सर्व मनोरथ प्रभू रामचंद्रांना सांगितला. सज्जनो, आता यातील पुढील कथाभाग आपण उद्याच्या कथा प्रवाहामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.